कुटुंबासाठी मंडळासाठी मागतो परमेश्वरा। आम्ही कुठल्याच पापाला बळी पडू नये, तर तुझ्यामध्ये आम्ही असावं, तुझ्या पवित्रतेमध्ये आम्ही आमचं जीवन जगावं परमेश्वर बाप्पा, कारण तेच आमच्या भल्यासाठी आहे, आमच्या कल्याणासाठी आहे परमेश्वर पिता। आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे लेकरं आम्हाला तू बनवलं आहेस, आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा। आणि तू पवित्र परमेश्वर आहेस, त्याचप्रमाणे परमेश्वरा जो कोणी आमच्याकडे पाहिल आणि तू स्वतः परमेश्वर आमच्याकडे पाहिल तेव्हा संतोष विला जाशील। तुला तू जसं पुत्राला म्हटलं परमेश्वर की मला परम प्रिय माझा पुत्र, ह्याच्या मला कसलंच पाप आढळत नाही, तसं परमेश्वर पिता जसं तू आम्हाला ह्या पृथ्वीवर असताना जेव्हा पाहशील परमेश्वर बाप्पा, तू आम्हाला तुझ्या मंडळांमध्ये आणि जगभरामध्ये असे लेकरं आम्ही ओळखले जाऊ परमेश्वरा। जसा येशू ख्रिस्त पवित्र आहे तसंच त्या पवित्र जिवंत देवाचे हे लेकरं आहेत परमेश्वरा बाप्पा। आज आमच्यावर हेच कृपा आम्ही तुझ्याकडे मागतो प्रभूजी। यावरून देवाचे लेकरं आणि सैतानाचे लेकरं प्रगट आहेत। जो कोणी न्याय पण आचरित नाही तो देवापासून नाही, आणि जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोही नाही परमेश्वरा। आज आम्ही प्रार्थना करतो, देवाची लेकरं आणि सैतानाची लेकरं या परमेश्वर पिता गुणाहून आणि त्या गोष्टीहून ओळखले जाणार आहेत परमेश्वर बाप्पा, जे तुझं न्याय पण आचरणार, जे तुझ्या पवित्रतेमध्ये जीवन जगणार, जे तुला आवडणार, तुझ्या भयामध्ये चालणार परमेश्वर पिता, तर तुझे लेकरं म्हणून ओळखले जाणार आहेत। जे दुष्कर्माला बळी पडून पापाला बळी पडून त्यामध्ये जीवन जगणार, तर सैतानापासूनचे मुलं म्हणून ओळखले जाणार आहेत। तुझं वचन सांगतं परमेश्वरा। आज आम्हाला देवाची मुलं म्हणून आमची ओळख असावी जगभरामध्ये, तुझ्या गौरवासाठी परमेश्वर पिता। आमच्या जीवनाला परमेश्वर पिता तू आम्हाला आतापर्यंत प्रभूजी तुझ्या पवित्रतेमध्ये तुझ्या शुद्धतेमध्ये ठेवलेलं आहेस, आणि इथून पुढेही आमच्या पिढ्यांना देखील परमेश्वर बाप्पा तू शुद्ध राखणाऱ्या देवा आम्ही तुझी स्तुती करतो, आणि आम्हाला प्रीती करण्यास तू सहाय्य कर, कारण तू स्वतः प्रीती आहेस परमेश्वरा। धन्यवाद प्रभूजी आमच्या ठाई परमेश्वर बाप्पा शुद्ध अंतःकरण तू दिलेला आहे, तुझी स्तुती करतो। त्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कृपा मागतो। आमच्या डोळे सरळ तुझ्याकडे पाहावं परमेश्वर पिता, आमचे कान फक्त तुझी वाणी ऐकण्यासाठी, तुझा शब्द ऐकण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी आमचे कान उघडले जावं परमेश्वर बाप्पा। आमच्या मुखातून तुझं स्तुती स्तवन व्हावं परमेश्वर बाप्पा, तुझ्या पवित्र नावाचा धन्यवाद नेहमी निरंतर व्हावे परमेश्वर बाप्पा। आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, प्रत्येक वाईटाला परमेश्वर पिता त्याचा वीट आम्हाला यावा, आणि परमेश्वर बाप्पा त्याला झटकून त्याच्यापासून लांब राहण्याची कृपा आम्ही तुझ्याकडे मागतो परमेश्वरा। आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी, कारण देवाची मुलं म्हणून आम्ही ओळखली जावं आणि तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे व्हावं परमेश्वर बाप्पा। हे प्रार्थना आम्ही तुझ्या चरणाजवळ सादर करतो, तुला गौरव देतो, तुला स्तुती आणि धन्यवाद देतो प्रभूजी। प्रति दिवस परमेश्वर बाप्पा तुझं धन्यवाद करण्यास, तुझं उपकार स्मरण करण्यास आमचं तू सहाय्य कर प्रभूजी। तुझ्या रक्ताच्या द्वारे तू आमची सुटका केलेली आहे, तुझ्या रक्ताच्या द्वारे आमचे सर्व पाप तू पुसून टाकले आहेत परमेश्वर बाप्पा। आम्ही जन्मताच पापी असताना परमेश्वर बाप्पा ते सर्व पाप तू पुसलेले आहेत, तू धुतलेले आहे, त्या पापाची किंमत तू त्या क्रूस खांबावर मोजली आहे परमेश्वर बाप्पा। आम्ही तुझे उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, तुझ्या महान कृपेसाठी दयेसाठी आम्ही तुझा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो। गौरव सन्मान आम्ही केवळ तुला आणि तुला असते, प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो एक आमेन 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 आमेन। आपल्याला पाहायला मिळतं की कधी आपण देवापासून जन्मलेले होतो, ज्यावेळेस आपलं तारण होतं, ज्यावेळेस आपण प्रभूला म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ता मी माझ्या मुखाने कबूल करतो की ख्रिस्त माझा तारणारा आहे, तेव्हा आपल्यामध्ये जिवंत देवाचं बीजाचं रोपण केलं जातं। पण तारणानंतर पण जो पापामध्येच राहतो त्याला इथं आपल्याला पाहायला मिळतं की जिवंत देवाची मुले आणि सैतानाची मुले उघड दिसून येतात। हिंदीमध्ये काय लिहिलं आहे की कशी दिसून येतात, उघड दिसून येतात तिथे। तर जर तुम्ही किंवा मी कुणाला भाऊ बहीण म्हणत आहे, तर ते व्यक्तीचं जीवनाला बघून आपल्याला ठरवायचं आहे की किंवा आपल्याला पण कोण बघेल, तर लगेच कुणाला भाऊ आणि बहीण म्हणायच्या ह्याच्यामध्ये जाऊ नये, कारण त्याच्या कृतीवरून त्याच्या बोलण्यावरून सैतानाचा कोण आणि जिवंत देवाचा कोण हे आपल्याला समजून येतं। वचन 7 मध्ये आपल्याला स्पष्ट सांगतं की कोणी तुम्हास भडकवू नये, जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही न्यायसंपन्न आहे। तर आपल्याला कळलं आहे की देवाची मुले आणि सैतानाची